गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक बाई, तिच्याकडे कुठले तरी साधू महाराज येतात. तर त्यांना सांगते की मला थोडीशी मदत हवी आहे तुमची. मला खूप राग येतो. क्षणाक्षणाला मला माझं डोकं तापलेलं असतं. मला काहीतरी याच्यातनं बाहेर निघायचं आहे. मलाही कळतं माझं चुकतं, पण मला खूप राग येतो. त्याच्यावर काहीतरी मला औषध द्या. तर ते साधू म्हणतात मी उद्या तुला औषध देईल. ते नेक्स्ट डे तिला अशी एक काचेची बॉटल देतात. त्याच्यात काही औषध असतं लिक्विड, आणि ते सांगतात की जेव्हा तुला राग येईल तेव्हा तू जिभेवर या औषधाचे 2 ड्रॉप टाकायचे आणि फक्त 10 मिनटं तोंड बंद ठेवायचं, कारण ते 10 मिनटं त्याच्यावर पूर्ण त्याचा काय इफेक्ट होत असतो. जर का 10 मिनिटात तोंड उघडलं गेलं तर त्याचा असर नाही होणार औषधाचा. ते म्हणते ठीक आहे, आणि मग ती करायला लागते. ते राग आला की ते 2 ड्रॉप टाकायचे वगैरे. 8 दिवसांनी ती त्या साधूंना भेटते पुन्हा आणि म्हणते की मला खूप फायदा झाला तुमच्या औषधाने, कारण मला राग आल्यावर मी ते औषध घ्यायची आणि त्याच्यानंतर सगळं ठीक व्हायचं, माझा राग कमी व्हायचा. मग ते हसतात आणि म्हणतात त्याच्यात काहीच औषध नाही, याच्यात फक्त पाणी आहे. मला एवढंच तुम्हाला सांगता येईल की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा 10 मिनटं तुम्ही शांत राहा. क्रोध का इलाज केवल मौन है. हे आपल्याला थेअरी सगळी माहिती आहे, पण आपण प्रॅक्टिकल करत नाही. आपल्याला राग आला की आपण चिडतो, आपण हायपर होतो. मी पण खूप चिडते, मलाही खूप राग येतो. शांत राहणे हा केवळ रागावरचा इलाज असतो. पण असं जर का त्यांनी सांगितलं असतं तर तिला ते कठीण गेलं असतं. औषधाचा असर होणार नाही, तोंड बंद ठेव म्हटल्यावर ती 10 मिनटं तोंड बंद ठेवायची, तर तिच्या तोंडातनं वाईट शब्द ते रागाच्या भरात जे काय निघत असतील ते निघणं आपोआप बंद होऊन गेले. त्याच्यामुळे 10 मिनिटात सगळा त्याचा रागाचा असर उतरतो, आपलं BP नॉर्मल होतं आणि आपण सगळ्यांशी चांगले वागायला लागतो. खूप सुंदर छोटीशी गोष्ट आहे, पण मला खूपच आवडली. विचार करा, आपल्याला राग आल्यावर आपण काय करतो. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.